माझा आवाज क्लिअर आहे ना? हो. डे 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मनमन. आज आहे मा ताराचा दिवस. हं. भीमाला बरं आहे का? बरी आहे जरा. बघूया आता उठते म्हणत होती जॉईन करते म्हणून. जॉईन केलंय तुम्ही? हा. डिजिटल सायलन्स पाळलाय काल? हा. कोणी नाही पाळलं? हात वर करावा. विसरले. ऑफिसवाले विसरतो. महेश, तुम्ही केलं? हो हो. हे देवीचा फोटो बघितलात ना तुम्ही? हं. हो. हं. आज हिचं ध्यान करा. ठीक आहे. दिसतायत फोटो दुसरे? शेअर हं. करते दिसत. एकच हं. दिसतोय. दिसला व्यवस्थित क्लिअर दिसला. झूम केलं आज बघितल्यावर दिसलं. हा एक वेगळा दिसतोय. हो. ठीक आहे. मी हे सगळे फोटो पाठवतो. हे मी ते बोलत होती ना की बौद्ध धर्मात किंवा बुद्धांच्या इथे 21 तारा मानल्या जातात. तर तो एक ओके. प्रकार आहे हा. त्याची नावं मी पाठवली आहेत. ठीक आहे. कशा कशासाठी त्या मानल्या जातात ते. आणि हे जे पाऊल आहेत ना देवीचे, मेनली हा. असं म्हणतात की याच्यावर आपल्याला हे करायचं असतं, ध्यान करायचं असतं. जर एखाद्याला इच्छा असेल म्हातारा, आज मी तुम्हाला सांगेन म्हातारा एक्झॅक्टली म्हणजे आपल्याला काय मिळवून देऊ शकते ते, किंवा का साधना करतात लोक तिचे, आणि कोणाची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. कारण मला ह्यावेळेस पर्टिक्युलरली मा तारा तिचा हा मंत्र दे, ते अष्टक दे आणि करायला सांग असं सांगण्यात आलेलं आहे. आणि मोजून तुम्ही जे 7-8 लोक आहेत, आता आज आज सुमंत नाही येऊ शकत आहे. सो ज्यांच्याकडे यायचं होतं त्यांच्यापर्यंत तो मंत्र पोहोचणार आहे आज. कोणालाही कनेक्ट असं वाटत असेल तर नक्कीच करावं. ठीक आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्या साधना करत असाल, गुड, तुम्ही त्या करूच शकता. याची 21 दिवस, 42 दिवस अशी उपासना तुम्ही करू शकता. ओके. ठीक आहे. मी आता हे शेअरिंग स्टॉप करते तुम्हाला इझी होईल. स्टॉप झाली शेअरिंग? हो. आपण आता स्टार्ट करूया. महाभारत. जसं मी कालच बोलले होते की ह्या गुप्त नवरात्री ज्या असतात, गुप्त नवरात्री ह्या अं, सर्व तांत्रिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पूजा आहेत. है ना? किंवा साधना ज्या आहेत ते तंत्रात जे असतात ते लोक करतात. आणि याच्यामध्ये आपल्याला जो देवापर्यंतचा पोहोचण्याचा मार्ग आहे तो फास्ट असतो. हे आपण पूर्ण वर्षभर हेच आपण बोलतो. आता इथे कालची जी होती मा काली, सगळ्यांच्या रूट चक्रावर आपण स्थापन केली होती. तिचं आव्हान मला करायला सांगितलं होतं आणि आपण केली होती. आज जे आहे ही मा तारा, दुसरं जे रूप आहे. आता हे कोणाचं रूप आहे ते सांगते, जर कोणी नवीन असेल तर. अ, मा तारा किंवा ह्या ज्या दशमहाविद्या आहेत, ह्या मा पार्वतीचे रूप आहे. आपण मा पार्वतीची शक्तिपीठ ऐकलीत. जेव्हा ती सती होती, सतीचं नंतर जेव्हा विष्णूंनी म्हणजे तिचं जेव्हा भांडण झालं आणि महादेवांसाठी ती भांडली होती. नंतर ती ती जेव्हा एक्सपायर झाली त्याच्यानंतर जेव्हा महादेव तिचं तेव्हा असं हातात घेऊन चालले होते रागात. आणि तेव्हा जेव्हा विष्णूंनी त्यांच्या सुदर्शन चक्राने तिच्या
ज्या तिचं शरीर आहे, तिचे जेव्हा 52 तुकडे केले, ते 52 हिस्से जे आपल्या पृथ्वीवर पडलेले आहेत, ते आज एक शक्तिपीठं मानली जातात. एकदम लेमॅन लँग्वेज मध्ये सांगते मी. खूप छोट्या आपल्याला एका लाईन मध्ये संपवायचे नाही. तर ही जी 52 शक्तिपीठं आहेत, त्यातली कितीतरी शक्तिपीठं आपल्या ह्यामध्ये येतात. ठीक आहे. तर काल आणि पार्वतीचीच ही सगळी रूपं आहेत. तांत्रिक पद्धतीने उपासना केली जातात. आता विद्या असतात किंवा देवी असतात आणि महाविद्या असतात, ज्या आपण दशमहाविद्या म्हणतो त्याला. तर मग पार्वतीचं एक नॉलेज स्वरूप किंवा शिवाचं एक नॉलेज स्वरूप या पद्धतीने जेव्हा देवी आली, तेव्हा काही पुराणांमध्ये, शाक्त पुराणांमध्ये असंही वर्णन केलं गेलं, की तुम्हाला नॉलेजच्या पुढे जाऊन विजडम प्राप्त करायचं आहे. तुम्हाला नॉलेजच्या पुढे जाऊनही काही प्राप्ती करायची आहे स्वतःची साधनांमध्ये, तर तुम्ही ह्या दशमहाविद्यांना तुम्ही अप्रोच करू शकता आणि तिथे तुम्हाला फक्त नुसतं तुम्हाला नॉलेजच नाही मिळणार. त्या तुमच्या गुरु कसा असतो, गुरु तुमची एकदम परीक्षा घेऊन 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 तुम्हाला पुढे येतो. आई वडील असतात, राईट? आपले आई वडील कसे असतात, आपल्याला कधी माफ करतात, कधी ओरडतात. ठीक आहे. जसे आपली कुलदेवी, कुलस्वामिनी किंवा आपण कुलदैवत म्हणतो किंवा कोणतीही देवी झाली. ठीक आहे. आई वडील ह्या याच्यात आपण म्हणू शकतो. आणि ह्या ज्या दशमहाविद्या आहेत, ह्या खूप स्ट्रिक्ट आहेत. त्या तुमच्याकडून ते काम करवूनच घेतात. म्हणजे तुम्हाला तिथे माफी नसते. कोणत्याही परीक्षेत तुम्हाला माफी मिळत नाही. पण ती माफी न मिळाल्याने सुद्धा तुमच्याकडून असं काम करून घेण्यात येतं किंवा ती साधना अशा पद्धतीने करून घेण्यात येते, की तुम्ही ते अ, त्याच्यातून 10 पट जास्त शिकताय. म्हणजे कदाचित तुम्ही 100% शिकणार होते, पण तुम्ही त्याच्यात काहीतरी चुकलात आणि त्याच्यामुळे तुमची परीक्षा घेतली गेली आणि त्या परीक्षेतून तुम्हाला इतकं शिकवण्यात आलं, की 100% तुम्ही 500% शिकून गेलेले आहात. त्याचा तुम्ही इतका व्यवस्थितपणे अभ्यास करता. अशा पद्धतीने दशमहाविद्यांना ऍक्च्युअली एक्सप्लेन केलं जातं. ओके. आणि ह्यामध्ये तुम्हाला जी तारा आहे आजची आपली जी दुसरी, ते तारा जे तारापीठ आहे अं, आसामच्या जवळ माझ्या मते म्हटलं जातं. जिथे कामाख्याचं टेम्पल आहे, कामाख्याच्या जवळच आता हे जाऊन आलेत महेश, सो त्यांना माहिती असावं तर अ, एक जागा आहे आसामच्याच जवळच आहे. तर तिथे ताराचं तारापीठ आहे आणि ते जे तारापीठ आहे ते तिथे पार्वतीचा थर्ड आय. ठीक आहे. जेव्हा ते 52 शक्तिपीठं तयार झाली ना, तर त्यातली जसं कामाख्या म्हणतो की सतीची योनी आहे, तसं अ, ताराचं जे तारापीठ आहे तिथे तिचा थर्ड आय पडला. आणि जो थर्ड आय पडला त्याच्यामुळे ती उग्र स्वरूप झाली. ही जी तारा आहे, हिला थोडं उग्र स्वरूप मानलं जातं. पण ते उग्र स्वरूप कशासाठी, जे मी आता बोलली, की जशा दश महाविद्या आपल्याकडून सगळं खूप याच्याने करून घेतात. ते आपल्याला माफ करत नाही. पण ते करून घेऊनही आपल्याला खूप काही शिकवतं. असं उग्र स्वरूप आहे. आईच आहे ती, पण थोडी स्ट्रिक्ट आहे, की आपल्याकडून ज्या गोष्टी करून घ्यायच्यात, ते कशा करून घ्यायच्यात किंवा कोणत्या बाबतीत आपलं जे दुःख आहे, आपण ज्या प्रॉब्लेममध्ये खूप भयानक प्रमाणात अडकलेलो आहोत, त्याला त्याचे उत्तर मिळत नाहीये. जर त्या उत्तरासाठी आपण या देवीला अप्रोच केलं, तर ती आपल्याला सगळ्या पद्धतीने उत्तरं मिळवून देईल. म्हणजे जिथे आपल्याला काहीच उत्तर मिळत नाही. हे सगळ्याच देवांच्या बाबतीत असतं. ताराच्या बाबतीत खास आहे. आणि तारा हिने शिवांना की स्टोऱ्या खूप आहेत त्याच्या परत. मी त्याच्यात नाही जात. पण असं मानलं जातं की तिने महादेवांना स्तनपान केलं होतं. सो ती महादेवांना जर एका मुलाच्या प्रमाणे बघते आहे, राईट? जर महादेवांसारख्या चेतनेला जर ती मुलाप्रमाणे बघत आहे, तर ती किती प्रमाणात एक मातृत्व तिच्यामध्ये असेल, हे आपण समजू शकतो. आणि मी जेव्हा जेव्हा हिलिंग केल्या होत्या आणि मला आठवत असेल तिच्याकडचीच एक हिलिंग आली होती आणि तिला त्या मुलाबद्दल समजत नव्हतं. तेव्हा सुद्धा माझ्याकडे आपोआप अचानक तारा ऍक्टिव्हेट झाली होती आणि शी वॉज टेकिंग दॅट चाइल्ड, म्हणजे तिने असं बाळाला हातात घेऊन बाळाला स्तनपान करते ती. कारण ते बाळ बाहेर येत नव्हतं त्या आजारातून आणि त्याच्याकडे ते पण खूप होती. म्हणजे गरीब होतं ऍक्च्युली, खूपच गरीब होते ते. म्हणजे चांगल्या डॉक्टरकडे वगैरे नेण्याची पण हे नव्हते.
तर मी हा स्वतः हा जो एक्सपिरियन्स आहे ना, मी केलेला आहे, की ती एनर्जी कशी आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल, की आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये इतक्या भयानक पद्धतीने अडकलो, तर तुम्ही नक्कीच आजचा जो मंत्र दिला जाईल, तो मंत्र तुम्ही चॅन्ट करू शकता. 21 दिवसाचा करा किंवा 42 दिवसाचा करा. रोजचा रात्रीचा करायला लागतो. मी जे मंत्र आहे ते रात्री करायला लागते. 9:30 नंतर. जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर 12च्या आत करा, 11:30 पर्यंत. 9:30 ते 11:30 पर्यंत संपवलं, तर आपल्याला भीती नाही वाटत. अशा ह्याच्याने पण तुम्हाला नक्कीच याच्यातून एक वेगळ्या प्रकारचं कारण मोस्टली दशमहाविद्यांमधलं माझं मोस्टली सगळ्याच विद्यांचा एक्सपिरियन्स करून झालाय या 2 वर्षात. ओके. अ, एकच राहिलीये म्हणजे हे गुरुजींमुळेच आहे. असं काही नाही की मी फार खूप मोठं केलंय. पण मला या दशमहाविद्यांमध्ये एक वेगळं दर्शन याच्यामुळेच वाटतं. म्हणजे मी सुरुवातच बगलामुखीने केली होती. गुरुजींनी बगलामुखीची एनर्जी दिली होती. तर त्या एनर्जी ऑलरेडी आहेत. म्हणून त्या द्यायलाही आपल्याला एक छान असं वाटतं ना की आपल्याकडे आहेत. तर ज्या लोकांना मिळू शकतं, गरज आहे, त्या लोकांना पण मिळालं पाहिजे. आता हे जे तारापीठ आहे ना, अ, बुद्ध जे आहेत, बुद्धांच्या नंतर लोकांनी अ, त्यांच्याकडे अवलोकेश्वर असं म्हणून जसं आपल्याकडे शिवाला मानलं जातं. बुद्धांनी तर आता हेच केलं होतं, की मूर्तीपूजन वगैरे काही नाहीये. स्वतःमध्ये देव शोधा. सगळ्यांनाच माहिती असेल. ते मूर्तीपूजा वगैरे मानत नव्हते. निर्वाण अवस्था या सगळ्या गोष्टींना ते मानत होते. आपण स्वतःच काहीतरी आहोत. आपल्या स्वतःवर काम करा. सगळं समजून घ्या. एक्सपिरियन्स करा. पण बुद्धांनंतर लोकांना काही ना काहीतरी सपोर्ट हवा. जसे आपल्याकडे महादेवांचा जो किंवा कोणत्याही देवीचं जे रूप आहे, त्याचं काय मिनिंग आहे, ते आपण बाजूला सोडून दिलंय आणि आपण मूर्तीपूजा करण्यामध्ये लागलो आहोत. तर नुसतं मूर्तीपूजन नाहीये, त्याच्याकडून खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. त्या प्रत्येक आयुधांचं काही ना काहीतरी मिनिंग आहे. पण ते न समजता ते करतो. तर तसंच बुद्ध धर्मात बुद्धांच्या ह्याच्यात पण त्यांनी अवलोकेश्वर म्हणजे आपले जसे महादेव आहेत किंवा ब्रह्मा विष्णू आहेत, तसंच त्यांचे ते करुणा, ज्या लोकांमधनं खूप दुःख आहे त्यांच्यासाठी. आता ते जेव्हा रडले ना, म्हणजे ते महादेव जेव्हा रडले त्यांच्या ह्याच्यात अवलोकेश्वर जे म्हणतात, ते जेव्हा रडले त्यांच्या अश्रूने जी देवी उत्पन्न झाली म्हणजे करुणा. जी करुणा उत्पन्न झाली दुःखानंतर ते दुःख झाल्यामुळे जे अश्रू बाहेर पडले आणि जी देवी उत्पन्न झाली तिला मा तारा म्हटलं जातं. त्यांच्याकडे 21 मा तारांना मानलं जातं. मी सगळ्यांचे हे पाठवलेले आहेत. जसं मी तुम्हाला बोलली ना, की 21 वेगळ्या वेगळ्या तारा आहेत. म्हणजे फोटो दाखवला होता. रेड तारा म्हणजे ग्रीन तारा, रेड तारा, व्हाईट तारा असे वेगळे-वेगळे आहेत. तर ते आपण बघू शकतो. नावं दिली आहेत तुम्ही त्याला जस्ट काय असतं ते एवढं 21 तारांचं काय महत्व आहे? प्रत्येकीचं सगळ्यात वेगळा-वेगळा मंत्र आहे. तर मी ग्रीन तारावर, रेड तारावर, नील सरस्वती यांचं खूप केलेलं आहे. आपल्या ह्याच्यात जर बघायला गेलं तर उग्र तारा जी आहे तिचेही 2 स्वरूप मानले जातात किंवा सरस्वतीचेही 2 स्वरूप. तर देवाचं आपल्याकडे एक सात्विक वर्जन किंवा आपण जे भक्तिभावाने करतो मा सरस्वती म्हणतो आणि एक आहे अ, नील सरस्वती किंवा तांत्रिक सरस्वती. राइट? तर हेच ते तारामाचंच स्वरूप आहे. हे नील सरस्वती. मी तुम्हाला जो आज मंत्र देणार आहे, तो नील सरस्वतीचाच देणार आहे. मला बरोबर आज 1 वर्ष झालंय. 22 तारखेला 1 वर्ष होईल. मला नील सरस्वतीची अ, एनर्जी मला कनेक्ट झाली होती आणि त्या मंत्राचं मला जे आले होते डाउनलोड्स वगैरे आले होते. तर आपण बरोबर आत्ता माझं अचानक लक्ष गेलं. सो बरोबर आपण तेव्हाच करतोय. सो त्या एनर्जीज कशा कनेक्ट होतात, त्या मंत्राची काय पॉवर आहे, तुम्हाला ते समजेल. तर नील सरस्वती जे तांत्रिक स्वरूप आहे, हेच मा ताराचं तांत्रिक स्वरूप आहे. ठीक आहे? तर तारापीठ किंवा तारा तुम्हाला नॉलेज पुष्कळ मिळून जाईल. खूप नाही बोलत. मला जेवढं असं महत्त्वाचे पॉइंट्स वाटतायत, की आपण काही ना काहीतरी सांगणं गरजेचं आहे. जे बेसिक पॉइंट्स आहेत, जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मेनली जे चरण कमल आहेत ना, त्या ताराच्या चरण कमलांवर ध्यान केलं तर तुमचे सगळेच प्रॉब्लेम मिटू शकतो. जसं आपण म्हणतो आपण गुरुच्या चरण कमलांचं ध्यान करतो. तसं माझ्या ताराच्याही चरण कमलांचं ध्यान केलं तर तुम्हाला
सगळं प्राप्त होऊ शकतं. तुम्हाला जे हवंय ते तुमचे प्रॉब्लेम्स हे सगळे दूर करू शकते. प्रॉब्लेम्स म्हणजे असे प्रॉब्लेम्स की जिथे तुम्हाला कुठलीही उत्तर मिळत नाही असे प्रॉब्लेम. ती भीती घालवते, बरं आहे त्याच्यामुळे भीती घालवते. जे भ्रम जे असतात ते काढते. भ्रमात ठेवत नाही ती कधी तुम्हाला. आणि जर एखादा साधक खूप स्ट्रॉंग याच्याने देवीची उपासना करत असेल, तर ती सगळ्या गोष्टी ओपन करून देते. म्हणजे एक्झॅक्टली आपण कोण आहोत हे आपल्याला सांगते, समजवते, दाखवते. ओके, समजले? गेल्या वर्षी बगलामुखी मातेची साधारण 8 ते 11 या वेळेत दिली होती. याही वेळेत चालू शकेल का? हा, बगलामुखी थोडी सात्विक मानली जाते. 9:30 ते 11:30 करा. थोडं सात्विक पद्धतीने येते. ठीक. दोन गोष्टी. अ, जे महाताराचं पीठ आहे ना, ते कोलकाताला आहे. अ, जे कोलकाताचा जे कालीघाट आहे तिथून 5 तासाच्या अंतरावर आहे, पण ते कोलकातामध्येच आहे. आणि जे आसामचं जे आहे हे दशमहाविद्याची वेगवेगळी स्थानं आहेत, पण ती निर्गुण स्वरूप आहे. ते जेव्हा स्मशानाचं बोलले ना, तेव्हा मला एक पॉइंट आठवलं. बामाखेपा म्हणून एक मा ताराचे भक्त होते. जसं रामकृष्ण परमहंस आपण ऐकलं असेल की ते मा कालीचे, दक्षिणकालीचे खूप मोठे भक्त होते. ते एनलायटन पर्सन मानले जातात. तसेच बामाखेपा म्हणून एक होते जे एनलायटन मानले जातात आणि त्यांना वेडं म्हणायचे ऍक्च्युली लोक. त्यांच्या आई वडिलांनी कळत नव्हतं की त्यांना कसं कसं शिकवू, काय शिकवू. ते इतक्या पद्धतीने देवीचे फोटो घेऊन सगळ्यांच्या घरातले, जे सगळे रात्री झोपले की सगळ्यांच्या घरातले ते फोटो, देवाचे फोटो पळवायचे आणि स्मशानात जाऊन त्यांची पूजा करायची. असं ते लहानपणापासूनच असे होते ते. 8 वर्षाचे असल्यापासूनच असे होते. त्यांनी खूप प्रयत्न केले याला सुधरवायचा मुलाला, पण ते सुधरवू नाही शिकले. आणि एका पॉइंट नंतर ते आपोआपच एनलायटन मानले गेले. त्यांना ऍक्च्युली वेडा म्हणायचे लोक मग तारासाठी. तर वेडं म्हणजेच एक ती स्टेज अशी येऊन जाते ना, की तुम्ही दोन्ही गोष्टी बॅलन्स केलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना थर्ड आय ऍक्टिव्हेट करायचं आणि साधना करून करून मोठं व्हायचं, त्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला वेडे बनण्याचं होतं. हे जे बामाखेपा म्हणतात ना, त्यांचं स्थान तारापीठच्याच इथे, जे कोलकातामध्ये आहे. जे हा, स्मशानाच्या जवळ आहे, नदीच्या काठी. हो, आणि तिथे तुम्ही त्याच्यामध्ये. गेलात की तुम्हाला ते ते तिथेच पूजा करायची. त्या मंदिराची जी पूजा आहे ते बामाखेपाच करायचे. आणि तिथे स्मशान वगैरे पण आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतात. मला अजून योग नाही आलाय, पण तिकडच्या लोकांकडून मी सगळी इन्फॉर्मेशन घेतली होती. ओके, चलो. तर मेडिटेशन स्टार्ट करते. आज तुम्हाला जो मंत्र दिला जाईल तो मंत्र मी आधी अट्यून करून घेते, चालेल ना? तो काय तुम्हाला चॅट नाही करायचा की हवाय सगळ्यांना आधी? असंही. तोपर्यंत तुम्ही अनुलोम विलोम करून घ्या म्हटलं. आज पण सायलेन्स मेडिटेशनच आहे का? नाही नाही, आज तुम्हाला मुक्ती आहे. आज मी तुम्हाला पाठवते मंत्र, तो मंत्र म्हणतो. ओके, रिलॅक्स. नमस्कार पोझिशन मध्ये हँड स्क्रब करा, चेहऱ्यावर ठेवा. सगळे डोळ्यांवर हात असताना डोळे. असं वाटलं
एनर्जी फील झाली? कोणीच बोलत नाहीये. एनर्जी जास्त झालीये की काही जाणवलंच नाहीये? आवडलं नाही वाटतं सेशन? छान झालीये. मलाच म्हणलं. बोला, कसं वाटलं? निवेदिता, जागी आहेस तू? नाही बोल. आहे. आज म्हणजे एनर्जी म्हणजे ऍक्च्युली सेशन चालू झाल्यापासूनच ना माझा डावा डोळा माहिती नाही प्रचंड फडफडत होता आणि आज झाली एनर्जी व्यवस्थित आहे. फक्त जो मंत्र दिलेलास ना तर मला सुरुवातीला फक्त 10 मिनिटच तो म्हणजे म्हणता आला. नंतर नाही त्याचं म्हणजे हे झालं असं कंटिन्युएशन नाही झालं. तो काय जसं तू हरकत म्हटलंस की काय म्हणते? काही हरकत नाही. हां, म्हणजे सुरुवातीला 10 मिनिटात नंतर म्हणजे असं एकदम मी शांत ह्याच्यातच होते आणि जसं म्हटलंस, की तू 9:30 ते आपण 10:30 त्या दरम्यान करू शकतो 21 दिवस किंवा कसं. तर नक्कीच ते म्हणजे करेन. ती आज झाली म्हणजे एनर्जी फील झाली व्यवस्थित असं एकदम म्हणजे शांतच वाटत होतं. जमलं तर कर तू. तुला माहिती तुला काय बोलायचं. मंत्र जमला तर कर तू. तुला माहिती कशासाठी. 1 मिनिट. काय म्हणते? अगं ब्लूटूथ डिस्कनेक्ट झालं. जमला तर कर तू मंत्र. हो, हो. तुला हो, माहिती हो. नक्की, कशासाठी. नक्की. ठीक आहे. हो, हो. येस. ओके, गुड. आता कसं वाटतंय? काही त्रास वगैरे? नाही, नाही. थँक्यू, थँक्यू. आता कोणाचा नंबर? कोणी हँड नाही रेज करत असेल. येस, बोल अश्विनी. अश्विनी ताई. हा, मला आज पण एनर्जी खूप फील झाली. म्हणजे आता डोळे उघडल्यानंतर पण असं डोळे बंदच करून बसावसं वाटत होतं. आणि आता आमचं तुम्ही मला हे केल्यानंतर ना थर्ड आयच्या तिथे मला ना ब्लॅक आणि जांभळा कलर सतत दिसत होता. गुड, गुड. आणि आज पण कालच्या सारखंच मला खूप असं हलकं कुठेतरी वरती गेल्यासारखं वाटलं. आणि पूर्ण डोळ्यासमोर पुन्हा जाणारच. गोल्डन असा लख्ख प्रकाश आला होता तेव्हाच. खूप छान, खूप छान. रीमा, तू महागुरु आहेस ना? लक्ष ठेव यांच्यावर. येस. गुड, गुड. थँक्यू. खूप छान. आणि वीणा पण दिसली मला मध्ये एकदा. दिसली ना? हो. ते आधी सांगायचं. आता पुन्हा बोल. बोल आता पुन्हा वाक्य. हा, वीणा पण दिसली मला. गुड. महत्वाचं विसरतात तुम्ही. आज नील सरस्वती मातेचा मंत्र आपण लिहिलेला आहे. सो वीणा दिसणं चांगली आहे ना? सो गुड. छान. आता महेश. मला व्हायब्रेशन्स पूर्ण जाणवले आज. मूलाधार चक्रापासून वरपर्यंत. पण यावेळी व्हायब्रेशन्स कपाळावर जास्त जाणवले आणि अ, पहिल्यांदा व्हायब्रेशन्स म्हणजे असं फुल बॉडीमध्ये फिरताना जाणवले. नेहमी ते स्पायनल कॉर्ड मध्येच फिरत असतात. आज पूर्ण बॉडीमध्ये फिरत होते. आणि मध्ये म्हणजे मी तारापीठाला गेलो. ताराचे जे मूळ स्थान आहे कामाख्याच्या इथे, तसं रिअलाइज झालं की मी आज परत तिथे गेलोय, आतमध्ये गेलोय. आणि यावेळी त्यावेळी डोकं जड व्हायला लागलं. तर मग मी असंच मनात आलं की मागच्या वेळी मी एकटाच आलो होतो, ह्यावेळी गुरु बरोबर आलोय.
आणि मग डोकं जड व्हायचं बंद झालं आणि मग व्हायब्रेशन्स सुरू झाले आणि मग आज्ञाचक्रावर व्हायब्रेशन्स वगैरे फील व्हायला लागले आणि मग फुल बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स फील व्हायला लागले. मग इथून काहीतरी फ्लो आउट होताना असं असं वाटलं ह्या साईडने, लेफ्ट हँड साईडने. बरोबर. Heavy energy. ओके. आणि अजून पण व्हायब्रेशन जाणवत आहेत आणि आता माझ्या सहस्त्रार चक्रावर इम्पॅक्ट होतोय. म्हणजे इतका वेळ सहस्त्रारवर नव्हतं, आता ते रिअलाइज होतं. इतका वेळ ते अं, स्वादिष्ठांवर जास्त जाणवत होतं. बरोबर. गुड. बरोबर ऑब्झर्व केले तुम्ही. गुड गुड. थँक्यू सो मच. आत्या, रिलॅक्स व्हा. बाहेर आल्या होत्या ना तुम्ही? ठीक. बोला. हम्म. काही नाही, कसं मला वाटलं? आज खूप छान वाटलं आणि पूर्ण शरीर जडत्व आलं होतं, इथपासून तळपाय पूर्ण असं घट्ट दाब असं फील झालं की जमिनीवर दाबून झालंय, एकदम जड आणि शरीर झालं होतं, पण शांत वाटत होतं एकीकडे. असं त्याच्यामुळे काही हे नव्हतं होत. फार वाटलं छान. थँक्यू थँक्यू. रीमा यांचा थर्ड आहे बघ, थोडा झाला. और सगळी एनर्जी ह्याच एकट्या चा- घेऊन बसते. मला कालच रात्री म्हणते, आता तू आलीस तर माझा एकदा जरा ऑरा चेक कर. म्हणलं स्पार्कलिंग आहे, आता अजून किती वेळा सांगायचं सगळ्यांना. हो, खरंच चांगला झाला मला तिचा. वाईट आहे वाईट. येस. छान. गुरुचं हे सगळं. बोल. आत्या, काय झालं आज? हेवी झाली का एनर्जी सगळ्यांना? नाही, नाही, नाही. हं. पण आहे एनर्जी अजूनही, मला ती झापड येते डोळ्यावर, असं वाटते डोळे उघडूच नाही तसं वाटतं. ठीक आहे. तुम्हाला हवं तर शांत बसायचं तर बसू शकता. मंत्र थोडा स्ट्रॉंग पडतो. कारण मी सुद्धा जेव्हा सुरू केला होता ना मंत्र, तेव्हा मलाही जरा हेवीच वाटला होता तो. आणि तो जेव्हा तुमच्या क्राऊन मधून आपण गुरुजींना सांगून तो ऍक्टिव्हच झाला ना तो. जसं महेश बोलली की तो बॉडीमध्ये त्यांना पूर्ण एनर्जी अशी जाणवती, फक्त स्पायनल मध्ये नाही. कारण मंत्र जेव्हा दिला जातो तो आपल्या सेल अँड सेल मध्ये, रोम रोम आपण म्हणतो, तसा तो आपल्याला आपल्या बॉडीमध्ये तो डिझॉल्व्ह होत असतो. आणि मग त्याला आपण रोज मंत्रोच्चारण करून त्याची पॉवर वाढवत असतो. सो तुम्ही एक बोलू शकणार असाल तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही बसू शकता. ठीक आहे. एखाद तासाने जड होणार शांत. आणि कपाळ जड झालंय. ठीक आहे. एनर्जी थोडी हेवी आहे. तुम्हालाही जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे करू. किती वेळा करायचं वगैरे असं काही आहे का स्पेसिफिक? नाही नाही, मोठा आहे ना मंत्र. तुम्हाला जर 108 एक वेळा जमली तर चालेल. रुद्राक्षावर करायची? हो, रुद्राक्ष. आपलं गुरुजींचा मंत्र पण घेऊ शकतो का ह्या मंत्रासोबत? हो, गुरुजींच्या मंत्राला ह्या मंत्राला थोड्याशा गोष्टी पाळायला वगैरे लागतात. जसं कसंही बसून नाही चालणार, कारण हा देवीचा मंत्र आहे ना. दशमहाविद्यांमधली देवी आहे. तर थोडं जसं पाळणूक वगैरे आपण करतो ना सगळ्या गोष्टींची, आसन हवं, हे हवं, ते हवं. गुरुजींनी त्यांच्या मंत्राला असं काहीही रूल्स रेग्युलेशन काही ठेवलेली नाही. तर जसं देवीचा मंत्र आहे, तर कांदा लसूण थोडा कमी ठेवावा त्या साधनांमध्ये, कारण हीट तुमची वाढेल. जे सायंटिफिकली किंवा आपण स्पिरिच्युअली जरी आपण बघायला गेलो किंवा आपल्या
परंपरांमध्ये सांगितलं जातं की कांदा लसूण नका खाऊ, उपवास करा. तर थोडं हलकं खाल्लं तर त्या मंत्राची एनर्जी आपल्या बॉडीमध्ये चांगली फिरते. हे बेसिक रूल पाळा. सगळंच नाही, जे बेसिक रूल की जरा फ्रेश असून बसलोय, अ, व्यवस्थित जरा दुर्गारिकेचं वगैरे प्रोटेक्शन घेऊन बसलोय. कारण हे मंत्र स्ट्रॉंग आहेत. तर एखाद्या साधकाची पटकन लागेल, ज्याला कनेक्ट होणार आहे एनर्जी. एक असतं ना, की तुम्ही कधी साधना केलेली असेल कोणत्या जन्मी आणि ती तुम्ही साधना घेऊन थोडेफार आलेल्या असेल आणि अचानक तुम्ही कंटिन्युअस करताय तो मंत्र, तर येतात यक्षिणी वगैरे येतात. मग ते आपल्याला प्रोटेक्शन घेऊन बसायला लागतं. मग तो बॅरिकेचं प्रोटेक्शन घेऊन बसायचं आधीच. स्वच्छता घेऊन बसायची, नाही तर निगेटिव्हिटी कलेक्ट होते. वॉशरूम वगैरे ह्या गोष्टी सगळ्या पाळायला लागतात. देवीच्या ह्याच्यात मोस्टली जास्त पाळायला लागतात. आणि ते खरं आहे ह्या गोष्टी. कारण जेव्हा आम्हाला गुरुजींनी तंत्र शिकवलं ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्हाला अशा सांगितल्या गेल्या होत्या, ज्या नॉर्मली गुरुजी फॉलो करायला नाही सांगत. ना? गुरुजींचं असं आहे की तुम्हाला जेवढं इझी वे मध्ये करायचं. मग समजा तुम्हाला जो वेळ मॅनेज नाही होतो, गुरुजींचा मंत्र तुम्ही कधीही करू शकता. तो तर तुम्ही एक चालता बोलता पण करू शकता. ह्या मंत्राला तुम्हाला एक पर्टिक्युलर वेळ, सगळं व्यवस्थित स्वच्छता, आसन या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायला लागतात. आणि देवीला जास्वंदीचं फुल आवडतं. कोणाला आज व्हायचं असेल, आपल्याच घरची कुलस्वामिनीला, मग तुला मी हे वाहतो एवढं म्हणलं ना राहिलं. तिचं नाव घेऊन तिला समोर ठेवून तिच्या चरण कमलांवर वाहतो, एवढं जरी आपण विचार केला तरी तिला पोचते. काय आपल्याकडे मूर्ती असायलाच हवी वगैरे असं काही नसतं. फक्त जास्वंदीचं फुल आवडतं. लाल जास्वंदी आपण एकदम लाल चपक असते. भीमा नदीचा चहा आवडतो. बोला. Yes. ओके. थँक यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल, कारण एनर्जी खूप खूप छान होती. आजचा एक ग्राफ होता आजच्या एनर्जीचा माझ्यासाठी. कारण सुरुवातीला म्हणजे तो मंत्र मी सुरू केला म्हणायला, एक हार्डली 3-4 वेळा मी मंत्र म्हणू शकले असेल. कारण माझ्या हार्ट चक्राच्या इथे इतकं गरम गरम व्हायला लागलं ना, त्यानंतर मी मंत्र म्हणणं बंद केलं. आणि मला त्यानंतर असं जाणवायला लागलं की रूट वरनं म्हणजे स्पेसिफिकली सॅक्रल वरनं एनर्जी ट्रान्सफॉर्म म्हणजे वर सरकताना जाणवत होती. आणि ती क्रमाक्रमाने ना अशी हार्ट चक्रापर्यंत येऊन बराच वेळ हार्ट चक्रावर थांबली होती. आणि त्यानंतर मला आधीची 3 चक्र स्पाईनवर जाणवली. थ्रोट चक्र मला इथे पुढे खूप जास्त व्हायब्रेट होत होतं. आणि त्यानंतर जेव्हा थर्ड आय वरती गेलं ना, तेव्हा मला असं ना मी इतका वेळ तोच विचार करत होते की मला एक्झॉस्ट फॅन का दिसत होता. तू जेव्हा जास्वंदीचं फुल म्हटलंस ना, तेव्हा मला म्हणजे मी खरंच सांगते, एक्झॉस्ट फॅनची जी पाती कशी असतात ना, जशी आपली जास्वंदाच्या फुलाच्या पानांचा आकार असतो, तसं ते असतं. तर ते मला क्लॉकवाईज असं ते फिरतंय फिरतंय जाणवत होतं काहीतरी. पण ते असं अंधारात असल्यामुळे ना, म्हणजे मी उजेडाच्या कडे पाठ करून बसल्यामुळे ते अंधारात मला ते काहीतरी फिरतंय असं मला थर्ड आयला जाणवत होतं. आणि मग ती एनर्जी सगळी जेव्हा तुझ्याकडनं जेव्हा एनर्जी येत होती ना, त्यावेळेला पूर्ण इतकंही गच्च झालेलं होतं. ॲज इफ असं दोन्ही हातांनी गच्च आवळल्यासारखं पूर्ण डोकं. आणि त्यानंतर सगळी एनर्जी क्राउनमध्ये एकवटली होती. असा तो पूर्ण ग्राफ एनर्जीचा खूप छान होता. मी सुरुवातीला म्हटलं होतं, की मला कदाचित बसायला होणार नाही म्हणून. पण मी पहिल्या क्षणापासून आत्तापर्यंत बसले. मला मणका जाणवतच नाहीये म्हटलंच तरी चालेल. इतकं स्ट्रेस फ्री बसू शकले मी. अजिबात कुठेच स्ट्रेन नाही आलेला पाठीला, कुठेच नाही. एकदम व्यवस्थित आणि खूप छान वाटलं. आणि आणखी एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता असा, की एका पॉइंटला असं झालेलं ना, की सुरुवातीला ते मंत्र वगैरे म्हटलं 4 वेळा मी बंद केला आणि मग माझं लक्ष शिफ्ट झालं मंत्र बंद केल्यानंतर स्पाईनकडे, त्या एनर्जी शिफ्टकडे. आणि त्याच्यानंतर ना मला जे पादुकांचा पावलांचा जो तू फोटो पाठवला होतास ना, तो मला संगमरवरी याच्यात दिसत होता आधी थर्ड आयच्या इथे आणि व्हाईट व्हाईट याच्यामध्ये. आणि नंतर ना सडनली तो दिसत नव्हता. तर आपण एक असं मनातनं आपण हे करतो ना, की आई तुझी पावलं मला पाहायची आहेत परत कुठे गेली? तर मला माझ्या आईची पावलं आधी दिसली. आणि माहिती नाही काय मग मी माझ्या आईला नमस्कार केला, त्या पावलांवर डोकं ठेवलं. आणि त्याच्यानंतर अचानक जसा फोटो दाखवला होतास ना, तशी पावलं दिसायला लागली होती. सो दॅट वॉज अगेन अमेझिंग एक्सपिरियन्स. थँक यू सो मच. याचा अर्थ समजून घे. ठीक आहे. येस, कळलं.
गुड. कोणी म्हणेल का ही आजारी आहे 4 दिवस? हिची बडबड काय कधी कमी होते? गुड गुड. आज थँक्यू ऍक्च्युली सो आता मच. खूप एनर्जी खूप छान वाटते पण त्यामुळे हलकं वाटतं आता सुद्धा एकदम. मला वाटलं नव्हतं मी बसू फ्रेश शकेल पण असं. वाटते जरा. फ्रेश हो. पण वाटते. बेटर आहे. गुड गुड. थँक्यू. तिचं आणि नाव हा बघूनच मला एनर्जेटिक वाटलं. आज रीमाचं नाव पहिल्यांदा बघितलं मीटिंग मध्ये. बोलण्यासाठी ती हवी ना गप्पांसाठी. ओके. तर काल हवी होती रीमा. तिने बरोबर तेच मेडिटेशन मिस केले. सायलेन्स मेडिटेशन ज्याची तिला गरज आहे खूप. आणि मला फर्स्ट टाइम समजलं की महेशला पण गरज आहे. सो आय वॉज लाईक शॉक yesterday. महेश त्यांनी सायलेन्स मेडिटेशन करायला सांगितलं तर त्यांनी म्युझिक एकदम ब्लिट्स अँड प्रिन्सेस वरी म्युझिक त्यांनी शोधलं की गुरुजींनी कोणतं काय काय वापरलेलं आहे त्याच्यात. आता मी गेले 2 वर्ष मी हे म्युझिक ऐकतेय. मी एवढं त्याचा कधी बिट्स अँड पीसेस मध्ये त्याला मोकळं नाही केलेलं आहे. त्यांनी काल पूर्ण त्याचं काय म्हणतात सर्जरी करून टाकली त्यांनी म्युझिकची. गुरुजी पण म्हणतील, "अरे मुझे भी याद नहीं है, इसने इतना सब कुछ बताया." बरं. मग येस सायलेन्स मेडिटेशनची गरज आहे हे आपल्याला अशा वेळेस समजतं. म्युझिकही नसतं ऍक्च्युली सायलेन्स मेडिटेशनला. पण हेही म्हटलं जातं की कोणत्याही मेडिटेशनला स्टक व्हायचं नसतं. जसं मला मंत्र म्हणताना किंवा काही ऐकताना मी मेडिटेशन नाही करू शकत. मला सायलेन्स मेडिटेशनची खूप आधीपासून सवय होती. ते मला माहिती नव्हतं. दॅट इज माय आपण म्हणतो ना फोर्टे आहे माझा तो. मी स्ट्रॉंग आहे त्या गोष्टीमध्ये. पण मंत्र आला, कधी आता गुरुजी एवढे मंत्र देतायत, गुरुचे तर मंत्र करायला हवे. मंत्र म्हटला की माझं कधीही ध्यान लागत नाही. म्हणून जे मी आधी जे 4 वर्ष शिकली आहे, 4-4.5 वर्ष जे काही शिकली आहे, ते मास्टर कायम सांगायचे, कोणत्याही एका मेडिटेशनला स्टक होऊ नका. प्रत्येक वेळेला थोडंसं नवीन-नवीन शिकत राहा, नवीन-नवीन गोष्टी करत राहा. जे सायलेन्स मेडिटेशन करतात, सायलेन्सच करतात असं नाही. थोड्या काळाने म्हणजे 1-2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी सॉरी 3 महिन्यांनी वगैरे आपल्याला एक सवय झाली, असं वाटायला लागलं की मेडिटेशनचं पॅटर्न बदलायचं. जेणेकरून आपल्याला त्याची रेझिस्टन्स नाही येत त्या गोष्टीचा. म्हणजे एक पॉइंट माझा असा आला होता ना सायलेन्स मेडिटेशनला 3-3, 4-4 तास एक मला काहीही वाटायचं नाही. रीमाला माहिती मोस्टली सगळ्या गोष्टी. तो त्या लेव्हललाही नाही जायचं आपल्याला. आपल्याला सगळं ब्रेक करायचं. सगळं शिकायचं, पण आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी शिकायचं. ठीक आहे. तर उद्या आपण घेणार आहोत, जे आज घ्यायचं होतं पण ताराचा दिवस आहे माझ्या काल बोलताना जरा स्किप झालं होतं. सो उद्या आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे याला ऍक्टिव्हेट कसं करायचं किंवा एनर्जाइज कसं ठेवायचं, ज्याच्याने फोकस वाढतो. तसं बघितलं तर फोकसची कमी आहे का कोणाकडे? मला नाही वाटत यांच्यापैकी तुमच्यापैकी कोणाकडे कमी आहे. बट हां, फोकस कोणाला लागतो? ज्यांचं जसं काल मी बोलली प्रोक्रॅस्टिनेशन खूप असतं. कामं लांबणीवर टाकणं वगैरे. त्यांच्यासाठी सुद्धा ही एक्सरसाइज खूप कामात येते. राइट? तो आपल्या सगळ्यांना गरज असते त्याची. कोणतं ना कोणतं आपण काम लांबणीवर टाकत असतो. सो शेड्यूल्स कसे करायचे, मॅनेज कसं करायचं. जर आपलं प्री-फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे हा समोरचा पोर्शन जर एनर्जाइज्ड असेल कायम, आपल्याला त्याचा फायदा होतो. तर उद्या ते बोलूया. मग पुढचे 5 दिवस वायूंवर बोलूया. ओके. आणि जेव्हा मेडिटेशन करू ते सायलेन्स मेडिटेशन करूया. आय होप कोणाला प्रॉब्लेम नाहीये. सायलेन्स मेडिटेशनची प्रॅक्टिस करूया जितकी आपल्याला करता येईल. उद्या मोस्टली आपण ती जी चॅन्टिंग आहे, ओमची चॅन्टिंग आहे, ती कशी करायची उद्या ते करूया. म्हणजे उद्या मेडिटेशनच्या प्रकारात तुम्ही चॅन्टिंगच करणार आहात. त्याची प्रॅक्टिसच करणार आहात. प्री-फ्रंटलचा मी उद्या एकच सेशन घेणार आहे. उद्या पूर्ण अर्धा तास जे मेडिटेशन करू, तुम्ही तीच प्रॅक्टिस करत असणार. त्यातच असणार आहात. अरे, ठीक आहे. आवाज ना ऍक्च्युली 15-20 नीट मला नाही आला. प्रॉब्ली मलाच नाही आला. एकदा जरा परत सांगतेस का प्लीज? उद्या आपण कोणत्याही प्रकारचा सायलेन्स मेडिटेशन वगैरे काहीही नाही करणार आहोत. उद्या आपण फक्त प्री-फ्रंटलची जी एक्सरसाइज आहे म्हणजे तो ओम कसा म्हणायचा, ओम उच्चारण जे आहे ते कसं करायचं तेच आपण उद्या बघू. त्याची प्रॅक्टिस करून घेते. ठीक आहे. म्हणजे जरी ध्यानाला बसलोय तरी तुम्ही तेच म्हणताय. म्हणजे 15-20 मिनिटाच्या नंतर तुम्हाला स्वतःलाच कळेल की नाही कल्याणी आम्हाला हे जमत नाहीये.
तर तुम्ही ते उद्याच्या उद्या क्लिअर करून घ्या आणि मग त्याची प्रॅक्टिस करा. ऑफिसवाल्यांनी तर करणं गरजेचं आहे. बाकी काही नाही केलं तरी चालेल. हे प्री-फ्रंटलचं काम करा. कारण तुमच्या सगळ्या ऑफिसच्या कामांमध्ये जे तुम्हाला कन्फ्युजन्स होत असतात, सगळं होत असतं. त्याच्याने तुमचं ते सॉर्टिंग आपोआपच मिळत जाईल तुम्हाला. ठीक आहे. आणि दिवसभरही त्याच्याने फ्रेशनेस राहतो. फोकस वाढतोय आणि प्रोक्रॅस्टिनेशन कमी होतं. ठीक आहे. आणि जर तुम्ही शिकताय आणि तुम्ही हिलिंग्स करताय, तर ते तुम्ही पुढेही लोकांसाठी वापरू शकता. हे तुम्हाला जाणवतंय, की याच्या प्रोक्रॅस्टिनेशनचं किंवा अँक्झायटीची लेव्हल खूप जास्त आहे. प्रोक्रॅस्टिनेशन आलं की आपोआपच अँक्झायटी येणार. तर हे सगळं आपण उद्या बोलू. सो त्याचाही तुम्ही वापर करू शकता. असं काही नाही की इथेच ती जगन्मान्य एक्सरसाइज आहे. आणि मला आज एक गाईडन्स येतोय. DMT एक्सरसाइज करून घ्यायची. आपल्या शरीरात एक DMT नावाचं ते फूल जेव्हा शिकवू तेव्हा. ती एक्सरसाइज खूप सोपी आहे, छोटी आहे. तर उद्या प्रयत्न करूया आपण त्याचाच बोलू. त्या 2 गोष्टी बोलायच्या. म्हणजे ओम शांती आणि ती DMT एक्सरसाइज. खूप बेसिक आहे. तर तुम्हाला त्याचाही फायदा होईल ध्यानासाठी. ज्यांना एकदम चांगल्या लेव्हलला ध्यान न्यायचंय, ते नक्कीच करू शकता. ठीक आहे. गांजा होतं त्याच्यात. माहिती गांजा? अल्कोहोल घेतल्यावर किंवा गांजा घेतल्यावर कसं हे होतं, तसं होतं. सो वी आर गोइंग टू ट्राय. ओके. ठीक आहे. सो चलो. थँक यू सो मच. आत्मनमन अँड डिजिटल सायलन्स. खाण्यापिण्यामध्ये थोडंसं पाळणूक ठेवा 10 दिवस. ओके. उपवास करताय कोणी? नाही ना? मला तर नाही करता येत यावेळेस कारण मी मेडिसिन्सवर आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आज यावेळेस सगळं एकाच ह्याच्यात. स्प्राउट्स वगैरे खाऊया. ओके. आणि डिजिटल सायलन्स इज इम्पॉर्टंट. चलो. थँक यू सो मच. थँक्यू. आत्मनमन. वाटलं.